नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब हे आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण आजच्या लेक्चरमध्ये एक क्वेश्चन सेट सॉल्व्ह करणार आहे. ह्याच्यामध्ये हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, जॉग्राफी, पॉलिटी हे चारही विषय कव्हर केलेले असतील. एकूण 20 प्रश्न आहेत. मात्र सगळेच्या सगळे एकदम हाय लेवलचे क्वेश्चन असतील. तुम्हाला एकदम डिफिकल्ट लेवल क्वेश्चन पेपर जर एक्झाममध्ये आला तर तो अशा प्रकारचा असू शकतो. ओके, याच्यातून आपण रिव्हिजन करणं हा एक पर्पज राहणारच आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला एखाद्या रिअल क्वेश्चन सेटची कशी प्रॅक्टिस असावी हे सुद्धा आपण याच्यातून करणार आहे. ओके, तर आता काय करायचं तुम्ही तर एक कागद पेन घेऊन बसा. त्यामध्ये 1 ते 20 आकडे देऊन ठेवायचे. प्रत्येक पहिल्या प्रश्नाचं समजा जर तुम्हाला जे आन्सर वाटतंय 1, 2, 3, 4 पैकी कुठलंही तर ते तुम्ही त्याच्यासमोर लिहा. त्यानंतर मी ज्यावेळेस एक्सप्लेनेशन सांगेल त्यानंतर तुमचा जे क्वेश्चन आहे तो करेक्ट आला की नाही तो चेक करा. ओके, आणि अशा पद्धतीने या 20 प्रश्नांपैकी तुम्हाला ऍटलिस्ट 12 तरी प्रश्न बरोबर आले पाहिजेत तर समजायचं की तुमचा अभ्यास झालाय. ओके, मग ते 10 ते 12 या रेंजमधले असतील ते ॲव्हरेज स्टुडंट आहेत. 12चे पुढचे सगळेच्या सगळे टॉपरच असतील, कारण क्वेश्चन सेट हा एकदम हाय लेवल बनवलाय. एखादे 2 प्रश्न इझिली अटेम्प्ट होणारे असतील, मात्र बाकीचे सगळे क्वेश्चन हे डिफिकल्ट असणार आहेत. ओके, तर अशा प्रकारे आपण तुमच्या एक्झामपर्यंत एक 4 ते 5 सेट घेऊयात, म्हणजे तुम्हाला एक अख्खा क्वेश्चन पेपर कव्हर होऊन जाईल. सीसॅटची प्रॅक्टिस आपण आपल्या डेली क्विजच्या सेशनमध्ये करतोय. त्याचबरोबर करंट अफेअर्स सुद्धा आपण डेली क्विजमध्ये कव्हर करतोय. ओके, त्याच्यामुळे हे जे बाकीचे सब्जेक्ट आहेत ते आपण अशा पद्धतीने कव्हर करू. तर आजच्या लेक्चरमधून पहिला आपला प्रश्न आहे तो म्हणजे जीएसटी बद्दलच्या खालील विधानांचा विचार करा व योग्य विधान निवडा. पर्याय दिलेले 4 पर्याय आहेत आणि आपल्याला योग्य विधान निवडायचंय. तुम्हाला जे तुमचा आन्सर भेटेल ते लेक्चर आता पॉज करायचं तुम्ही, त्यानंतर तुम्ही पर्याय चेक करा आणि तुमचा आन्सर तुमच्या त्या पर्टिक्युलर नंबर समोर लिहायचंय. ओके, तर याच्यामध्ये जर सगळे विधानं जर वाचली व्यवस्थित, पहिले 3 विधानच कामाची, चौथा विधान तर एकही नाही सांगितलेलं आहे. इथं आपल्याला योग्य विधान निवडायचंय, म्हणजे तुम्हाला योग्य विधान समजले पाहिजे, जीएसटी बद्दल सगळं माहिती पाहिजे. तर पहिल्या विधानामध्ये असं सांगितलंय हे धनविधेयक आहे, म्हणजेच एक मनी बिल आहे असं सांगितलेलं आहे, जीएसटी आहे. दुसरं विधान आहे कलम 269A हे जीएसटी काउन्सिल म्हणजे जीएसटी परिषद बाबत आहे. तिसरं विधान आहे हे 151वी घटना दुरुस्ती विधेयक आहे. आणि चौथं विधान आहे एकही नाही, म्हणजे एकही विधान इथं बरोबर नाहीये. तर तेच आपला आन्सर आहे. वरती दिलेली तिन्हीच्या तिन्ही विधानं ही चुकीची विधानं आहेत, अयोग्य विधान आहेत. आपण पहिल्यापासून जर विधानं बघितले तर पहिल्या विधानामध्ये सांगितले हे एक धनविधेयक आहे, तर हे चुकीचं आहे. जीएसटी हे एक सरळ आपलं कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल होतं. ओके, म्हणजेच घटना दुरुस्ती विधेयक आहे जीएसटी, हे मनी बिल नाहीये. त्यानंतर दुसरं असं सांगितलंय कलम 269A हे जीएसटी काउन्सिल बाबत आहे किंवा जीएसटी परिषदेबाबत आहे, तर ते पण चुकीचं आहे. कलम 279A हे जीएसटी काउन्सिल बाबत आहे. आपण ते कलम सुद्धा थोडक्यामध्ये बघणार आहे. आणि जीएसटी हे 151वी घटना दुरुस्ती विधेयक आहे असं सांगितलेलं आहे, तर हे चुकीचं आहे. 151वी हे एक घटना दुरुस्ती कायदा आहे. ओके, विधेयक आणि कायद्यामध्ये फरक असतो. म्हणजे काय, कायदा विधेयक म्हणजे काय, तुम्ही एक ढोबळमानाने बघाल तर ऍप्लिकेशन म्हणजे विधेयक, ओके, आणि अप्रुव्हल म्हणजे कायदा. सरळ सिंपल भाषेमध्ये लक्षात ठेवा. आहे घटना दुरुस्ती विधेयक म्हणजे काय, तुम्ही ऍप्लिकेशन दिले की अशा प्रकारची घटना दुरुस्ती आम्हाला पाहिजे, तुम्ही करून द्या. तर जीएसटी हे 122वी असं प्रकारचं ऍप्लिकेशन होतं, 122वी घटना दुरुस्ती विधेयक होतं. आणि 101वा घटना दुरुस्ती कायदा आहे. म्हणजे काय, ते जे ऍप्लिकेशन तुम्ही दिलं त्याला अप्रुव्हल भेटलंय, आता ते कायद्यामध्ये फॉर्म होणार आहे, तर 101वा हा घटना दुरुस्ती कायदा असणार आहे. ओके, तर हे तिन्ही विधानं तुम्ही करेक्ट केली असतील. आता आपण थोडंसं जीएसटी काउन्सिल बद्दल जाणून घेऊया, कारण एक्झाममध्ये याच्याबद्दलच प्रश्न येऊ शकतो. जीएसटी काउन्सिलचे चेअरपर्सन कोण असतात किंवा व्हाईस चेअरमन कोण असतात, असंच प्रश्न येईल आपल्याला. तर जे आपले कलम आहे जीएसटी काउन्सिलचं ते म्हणजे 279A. तर 279A मध्ये असं सांगितलंय की जे प्रेसिडेंट असतील हे जीएसटी काउन्सिल फॉर्म करतील, म्हणजे आपले राष्ट्रपती हे जीएसटी काउन्सिल फॉर्म करतील. हे व्यवस्थित लक्षात ठेवायचे, प्रत्येक वाक्य महत्वाचे त्याच्यामध्ये. जीएसटी काउन्सिल हे जीएसटी लागू झाल्यापासून 60 दिवसांच्या आत जीएसटी काउन्सिल ही राष्ट्रपतींनी फॉर्म करायचे, हे 279A मध्ये सांगितलेलं आहे. त्याचबरोबर असं पण सांगितलंय की त्याच्यामध्ये मेंबर कुठले कुठले असले पाहिजेत. आणि तिसऱ्या पॉईंटमध्ये असं सांगितलंय की मेंबर जे असतील ते त्यांच्यापैकीच एकाची व्हाईस चेअरपर्सन म्हणून नियुक्ती करतील.
ओके, ते व्यवस्थित लक्षात ठेवायचे. 279A आपण कलम बघतोय. ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं की मेंबर कोण असला पाहिजे किंवा चेअरपर्सन कोण असला पाहिजे याचा, तर जीएसटी काउन्सिलचा जे चेअरपर्सन असतील ते म्हणजे फायनान्स मिनिस्टर स्वतः. ओके, तर फायनान्स मिनिस्टर हे जीएसटी काउन्सिलचे चेअरपर्सन असतील, हे पण लक्षात ठेवायचं. आता सध्या आपले अरुण जेटली हे फायनान्स मिनिस्टर आहेत, तर ते चेअरपर्सन असतील. ह्याच्यामध्ये आपल्या राज्याच्या किंवा आपल्या जे युनियन मिनिस्टर बघितले तर युनियन मिनिस्टर ऑफ स्टेट इन चार्ज ऑफ रेव्हेन्यू, म्हणजे स्टेटसाठीचे जे रेव्हेन्यूचे जे मिनिस्टर असतील तर हे या जीएसटी काउन्सिलचे मेंबर असणार आहेत. ओके, ते पण लक्षात ठेवायचे. दोन्हीच्या दोन्ही पॉईंट महत्वाचे आहेत काउन्सिलमधले. आणि ही जीएसटी काउन्सिल जी आहे ही सेंटर आणि स्टेट यांचं एक जॉईंट व्हेंचर आहे किंवा एक दोघांनी मिळून हे फॉर्म केलेली बॉडी असणार आहे. जीएसटी काउन्सिल स्टेट आणि सेंटर दोघांनी मिळून बांधलेली. ओके, आणि याच्याबद्दल जर आणखीन सांगायचं झालं, जर जीएसटीच्या वेगवेगळ्या ज्या सिस्टीम आहे, आयटी नेटवर्किंग सिस्टीम जे आहे जीएसटीचं, तर त्याचा कॉन्ट्रॅक्ट कुणी घेतला असं सुद्धा विचारतील एक्झाममध्ये. तर जीएसटीचा जो आयटी सिस्टीमचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे तो इन्फोसिस या कंपनीला भेटलेला आहे. ओके, तर इन्फोसिसला पूर्ण सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट जे आहे पोर्शन हा सगळा जी इन्फोसिसला भेटलेला आहे. याच्यासाठी त्यांचा 1380 करोड रुपयांचा प्रोजेक्ट आहे. याच्यामध्ये ते एक सिस्टीम डेव्हलप करतील, त्याचं नाव आहे जीएसटीएन. तर जीएसटीएन ही एक कंपनी असणार आहे, एक नॉन गव्हर्नमेंटल नॉन प्रॉफिट बेस्ड कंपनी असणार आहे, एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल ती. आणि या कंपनीमध्ये गव्हर्नमेंटचे शेअर जास्त असतील. आपण प्रत्येक याच्याबद्दलचं सगळं डिस्कशन हे जीएसटी बद्दलच्या एका लेक्चरमध्ये केलेलं आहे. तर ते लेक्चर तुम्ही व्यवस्थित बघायचं आहे. एक्झामला जायच्या आधी ते लेक्चर नक्की बघा. त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. जीएसटी कुठल्या कुठल्या फॉर्ममध्ये आहे, त्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रॉडक्टला किती पर्सेंटेज टॅक्स आहे, त्याचबरोबर या जीएसटीएन बद्दल सुद्धा सगळी माहिती दिलेली आहे. कुठल्या कंपनीचे किती % शेअर आहेत वगैरे. तर ते सगळं महत्त्वाचं लेक्चर असेल, व्यवस्थित ते बघा, मिस नका करू त्याला. एक्झाममध्ये त्याच्यावरून प्रश्न येणारच आहे. तुम्हाला या लेक्चरमधून आणखीन एक जीएसटी संबंधित प्रश्न आहे, तो म्हणजे जीएसटी म्हणजेच काय, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स या जीएसटीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी त्यांच्या भाषणामध्ये एक वेगळ्या नावाने संबोधलं. त्याचा पण जीएसटीच शॉर्ट फॉर्म झाला होता. तर ते नाव काय, ते एक्झाममध्ये असा सुद्धा प्रश्न विचारू शकतात की प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी त्या संसद भवनमध्ये जीएसटीच्या सेरेमनीमध्ये जीएसटीला काय लॉंग फॉर्म दिला. ओके, तर हे पण जर माहिती असेल, ती सेरेमनी बघितली असेल तर नक्की तुम्हाला आन्सर येईल. आणि आन्सर भेटल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये त्याचा मेन्शन करा. आता आपण प्रश्न दुसरा बघूया आपल्या सेटमधला. क्वेश्चन नंबर 2 हा जॉग्रफीमधला प्रश्न आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा. अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला एक्झाममध्ये सर्रास दिसतो. घाट आणि संबंधित रस्ते यांची अयोग्य जोडी ओळखायची किंवा जोडी शोधायची आहे. तर पर्याय दिलेले तिथे 4. पहिला पर्याय आहे कासार घाट, हा मुंबई नाशिक या रस्त्यावरती आहे. त्यानंतर फोंडा घाट हा पुणे सातारा. तिसरा पर्याय आहे पसरणी घाट वाई पाचगणी. आणि चौथा पर्याय आहे आंबा घाट मुंबई ते नाशिक. तर याच्यामध्ये ऍक्च्युली 2 पेअर ज्या आहेत घाटांच्या त्या चुकीच्या दिलेल्या आहेत. एक म्हणजे फोंडा घाट. फोंडा घाट जो आहे हा कोल्हापूर आणि सावंतवाडी या रस्त्यावरती आहे. आणि आंबा घाट जो आहे तो पण एक चुकीची पेअर दिली इथं. आंबा घाट हा रत्नागिरी ते कोल्हापूर या रस्त्यामध्ये आहे. ओके, म्हणजे कुठल्या 2 गावांच्या मध्ये घाट आहे हा आंबा घाट, तर रत्नागिरी कोल्हापूर. आणि फोंडा घाट आहे तो कोल्हापूर आणि सावंतवाडी. ओके, तर हे व्यवस्थित लक्षात घ्या. आणि इथं या ज्या 2 पेअर चुकीच्या आहेत ह्या पण तुम्ही करेक्ट करा. ओके, बरेचसे घाट आहेत आपल्याला अभ्यासामध्ये भरपूर वेळेस प्रश्न येऊन गेलेला आहे. आयोगाचा फेवरेट क्वेश्चन आहे हा घाटाशी संबंधित. आपण त्याच्यावरती एक शॉर्ट लेक्चर बनवू आणि त्याच्यामध्ये बाकीचे बरेचसे घाट आहेत, जसं की दिवे घाट आहे पुणे बारामतीमध्ये, त्यानंतर खंबाटकी घाट आहे पुणे आणि सातारामध्ये. तर हे सगळे जे घाट आहेत हे आपण एका लेक्चरमध्ये कव्हर करू. ओके, आता आपण जॉग्रफीमधलाच आपल्या थोड्याशा कोकणातला जो एक नदी प्रणाली आहे, म्हणजे महाराष्ट्रातल्या नदी प्रणालीमधला कोकण हा एक महत्त्वाचा पोर्शन आहे, तो थोडा रिवाईज करूया. आपण ऑलरेडी महाराष्ट्रातली नदी प्रणाली हे लेक्चर अपलोड केलेलं आहे. जवळपास त्याला 2 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी बघितलंय. तुम्ही कोणी बघितलं नसेल तर ते लेक्चर नक्की बघा. त्याच्यावरून बऱ्याच एक्झाममध्ये भरपूर वेळेस प्रश्न आलेले आहेत. ओके, तर थोडंसं आपण रिवाईज करू. कोकणामधल्या उत्तरेकडून दक्षिणेकडे जर क्रम बघितला, कोकणाला पहिल्यांदा तर आपण 3 भागांमध्ये डिवाइड करू. एक म्हणजे उत्तर कोकण, त्यानंतर मध्य कोकण आणि त्यानंतर दक्षिण कोकण. उत्तर कोकणामधल्या कुठल्या कुठल्या नद्या आहेत तर ते म्हणजे दमणगंगा, वरोली, सूर्या, वैतरणा, तामसा, भातसा, काळू आणि उल्हास या ज्या नद्या आहेत ह्या सगळ्या उत्तर कोकणामध्ये मोडतात. जर तुम्ही असं विभागून जर लक्षात ठेवलं तर हे सिक्वेन्स ॲज इट इज लक्षात राहीलच.
ओके, सगळ्या जर नद्या तुम्ही लक्षात ठेवायचा प्रयत्न केला तर थोडंसं अवघड आहे. मात्र जर डिवाइड करून उत्तर कोकणामध्ये कुठल्या कुठल्या आहेत, मध्य कोकणामध्ये कुठल्या आहेत आणि दक्षिण कोकणामध्ये कुठल्या आहेत हे लक्षात ठेवलं तर सहज लक्षात राहून जाईल. ओके, मध्य कोकणामध्ये पाताळगंगा, अंबा, कुंडलिका, काळ, भोगावती, त्यानंतर सावित्री, भारजा, जोग, वशिष्ठी, जगबुडी, शास्त्री आणि बाव. तर या सगळ्या नद्या मध्य कोकणामध्ये येतात. मध्य कोकणातल्या सगळ्याच नद्या महत्वाच्या आहेत. आणि दक्षिण कोकणामध्ये काजळी, मुचकुंदी, काजवी, अचरा, कर्ली आणि तेरेखोल. म्हणजेच कोकणातल्या जर नद्यांचा आपण क्रम बघितला, उत्तरेला सगळ्यात वरती जी नदी आहे ती म्हणजे आहे दमणगंगा आणि दक्षिणेकडचं म्हणजे सगळ्यात खालची जी नदी आहे तर ती म्हणजे तेरेखोल. तर आपल्याला एक्झाममध्ये असाच प्रश्न येतो, आपल्याला क्रम ओळखायचा असतो. तर व्यवस्थित लक्षात ठेवू शकता. महत्वाच्या नद्या तुम्ही सगळ्या लक्षात ठेवा. दमणगंगा, मी आता क्रम जो सांगतोय तो उत्तरेकडून दक्षिणेकडचा सांगतोय. दमणगंगा लक्षात ठेवायची. त्यानंतर वैतरणा, तानसा, उल्हास या 4 नद्या उत्तर कोकणामधल्या व्यवस्थित लक्षातच ठेवायच्यात. याच क्रमाने दमणगंगा, त्यानंतर सूर्या, वैतरणा, तानसा आणि उल्हास या 5 नद्या लक्षात ठेवा. मध्य कोकणामधल्या पाताळगंगा लक्षात ठेवा. त्यानंतर सावित्री, त्यानंतर भारजा, जोग, वशिष्ठी आणि शास्त्री या नद्या लक्षात ठेवायच्या. आणि दक्षिण कोकणामधल्या काजळी, काजवी आणि तेरेखोल. तर या सगळ्या जर लक्षात ठेवल्या तर नक्कीच तुम्हाला कुठलाही प्रश्न नद्यांबाबतीत विचारला कोकणातल्या तर तुम्हाला येईलच. पुढचा प्रश्न आता या सेटमधला बघू आपण. क्वेश्चन नंबर 3 हा पॉलिटीशी संबंधित आहे, पंचायत राज सिस्टीमशी संबंधित आहे. हा 73व्या घटनादुरुस्ती कायद्याबाबत पुढील विधाने विचारात घ्या व अयोग्य विधान निवडा. म्हणजे तुम्हाला 73वी घटनादुरुस्ती कायदा संपूर्णपणे माहितीच असला पाहिजे. आपण हा आपल्या पंचायत राजच्या लेक्चर्समध्ये पूर्णपणे बघितलेला आहे. तिथं आपण 73वा घटनादुरुस्ती कायदा सेपरेटली सुद्धा बघितलाय. तर नक्की ज्यांनी कोणी बघितलेलं नाहीये तिथून सुद्धा बघा किंवा आपण आता रिवाईज करणारच आहे. अ, ब, क, ड अशी 4 विधानं दिलेली आहेत. आपल्याला अयोग्य विधान निवडायचे. अविधान आहे, या कायद्याने घटनेत 10वी अनुसूची समाविष्ट करण्यात आली. तर हे चुकीचं आहे. 11वी अनुसूची इथं समाविष्ट करण्यात आलेली आहे 73व्या घटनादुरुस्तीने, 10वी नाही. ओके, ब मध्ये असं सांगितलंय पंचायत बाबतच्या एकूण 27 कार्यात्मक बाबी यामध्ये आहेत. तर एकूण 27 नाही आहेत तर एकूण 29 कार्यात्मक बाबी इथं सांगितलेल्या आहेत. क मध्ये असं सांगितलंय कलम 241 ते कलम 243 ओ समाविष्ट करण्यात आले. तर हे पण चुकीचे. कलम 243 ते कलम 243 ओ समाविष्ट करण्यात आले, 241 नाही. आणि ड विधान आहे, या घटनादुरुस्तीमुळे एक नवीन भाग समाविष्ट करण्यात आला. तर करेक्ट आहे. तर एक 9वा भाग हा आपल्याला नव्याने समाविष्ट करायला लागलाय. ओके, तर कितवी अनुसूची तर 11वी अनुसूची आणि 9वा भाग हा समाविष्ट करण्यात आला या 73व्या घटनादुरुस्ती कायद्यामुळे. ओके, म्हणजे आपलं जे आन्सर राहणार आहे हे पर्याय क्रमांक 1 हे आपलं आन्सर आहे, ड सोडून सर्व. 73वा घटनादुरुस्ती कायदा हा आपण थोडक्यामध्ये बघू. याच्यामध्ये कुठल्या कुठल्या महत्वाच्या तरतुदी आहेत तुम्हाला लक्षात ठेवण्यासारख्या बऱ्याच आहेत. पहिलं म्हणजे ग्रामसभेची स्थापना करावी, हे एक मेन्शन केलेला पॉईंट आहे. त्याचबरोबर 3 स्तरावरती पंचायती असल्या पाहिजेत. गाव, तालुका आणि जिल्हा या स्तरावरती पंचायत असल्या पाहिजेत असं सांगितलेलं आहे. त्यानंतर सदस्यांची जी निवड आहे ही प्रत्यक्ष निवडणूक पद्धतीतूनच झाली पाहिजे आणि याच्यासाठी निवडणूक आयोगाची स्थापना सुद्धा या 73व्या घटनादुरुस्तीने झालेला आहे. ओके, त्यानंतर निवडणुकीचं जे वय आहे हे निवडणूक लढवण्यासाठीचे जे वय आहे तर ते 21 वर्ष करण्यात आलेले. कमीत कमी 21 वर्ष तरी असलं पाहिजे, हे या 73व्या घटनादुरुस्तीनेच केलेलं आहे. ओके, त्याचबरोबर असं सुद्धा सांगितलंय पंचायतीचा जो कालावधी असावा हा 5 वर्षाचा असावा आणि जर मुदत संपायच्या आधी जर पंचायत विसर्जित झाली तर 6 महिन्यांच्या आत पुढचं इलेक्शन घ्यावं. ओके, किंवा पुढचं इलेक्शन हे बंधनकारक केलेलं आहे. तर हे सगळेचे सगळे पॉईंट अतिशय महत्वाचे आहेत. 73व्या घटनादुरुस्तीमध्ये आणखीन एक महत्वाचा पॉईंट मेन्शन केलाय आणि तो म्हणजे महिला उमेदवारांच्या आरक्षणासाठी. तर महिला उमेदवारांना सगळ्या स्तरावरती 1/3 आरक्षण करावं, हे सुद्धा या 73व्या घटनादुरुस्ती कायद्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. ओके, तर सगळेचे सगळे पॉईंट जे सांगितलेत अतिशय महत्वाचे आहेत. आपल्याला एक्झाममध्ये 73वी घटनादुरुस्तीवरती एखादा प्रश्न तरी आला तरी तुम्हाला हे सगळे पॉईंट लक्षात असतील तर कव्हर होऊन जाईल. ओके, क्वेश्चन नंबर आता 4 बघूया आपण. हा इकॉनॉमिक्सशी संबंधित प्रश्न आहे आणि याच्यामध्ये तुमचं ऍप्लिकेशन कसं इकॉनॉमिक्सचं त्याच्यावरती हा प्रश्न आहे. बेकारीशी संबंधित
काही त्याची कारणं दिलेली आहेत, तर कुठली बेकारी आणि त्याचं काय कारण असेल याच्या जोड्या तुम्हाला व्यवस्थित जुळवायच्यात. अ मध्ये असं सांगितलंय यांत्रिकृत बेकारी, तर जर तुम्ही त्याचे कारण व्यवस्थित वाचाल तर कृषी आणि उद्योगधंद्यात निर्माण होणारी बेकारी, तर हे त्याचं आन्सर नाहीये. त्याचं जे योग्य कारण आहे ते म्हणजे यांत्रिकृत बेकारी हे नवीन तंत्रज्ञानामुळे निर्माण होणारी बेकारी असते. ओके, यांत्रिकृत बेकारी जी आहे ही नवीन तंत्रज्ञानामुळे तयार होते. त्याचबरोबर ब मध्ये असं सांगितलंय संरचनात्मक बेकारी, याचं जे कारण आहे संरचनात्मक बेकारी जी आहे ही शासनाकडे जर पैशाचा अभाव असेल त्यांच्या योजना राबवण्यासाठी तर निर्माण होते. तर संरचनात्मक बेकारी हे कल्याणकारी योजना राबवण्यासाठी शासनाकडे जर पैशाचा अभाव असेल तर त्याचं कारण असतं. ओके, हंगामी बेकारी म्हणजे काय, ती हंगामी म्हणजे एक ठराविक पिरियडसाठीच असते, कायमस्वरूपी नाहीये ही. हंगामी बेकारी ही कृषी आणि उद्योग धंद्यात निर्माण होणारी बेकारी असते. म्हणजे कृषी जर पाऊस नाही पडला किंवा उत्पादन एखाद्या प्रोडक्टचं जास्तच झालेलं आहे, उद्योगधंद्यामध्ये मंदी असेल, तर जी निर्माण होणारी बेकारी असती ही हंगामी बेकारी असते. ओके, आणि ड नागरी बेकारी. नागरी बेकारी ही आपल्या देशामध्ये थोडी लॉंग ड्युरेशनवाली बेकारी असते. देशातील मागास भागात आर्थिक कारणांमुळे दीर्घकाळासाठी असणारी बेकारी म्हणजेच नागरी बेकारी. ओके, तर याचं जे आन्सर आहे हे म्हणजे पर्याय क्रमांक 2. व्यवस्थित लक्षात ठेवा, हे सगळे बेकारीचे पॉईंट आपण इथं कव्हर केलेले आहेत. क्वेश्चन नंबर 5 आता बघू. क्वेश्चन नंबर 5 हा पॉलिटी मधला प्रश्न आहे. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 3 विधानं दिलेले आहेत आणि अयोग्य विधान निवडायचे. पी.बी. पाटील समिती एकूण 158 शिफारशी सादर केल्या होत्या किंवा पी.बी. पाटील समितीने एकूण 158 शिफारशी सादर केल्या. ब आहे जिल्हा परिषदांमध्ये पशुसंवर्धन व दुग्ध विकास ही नवीन समिती स्थापन करावी अशी शिफारस ही वसंतराव नाईक समितीने केली. आणि क विधान आहे वसंतराव नाईक समितीने एकूण 236 शिफारशी केल्या. तर याच्यापैकी आपल्याला अयोग्य विधान निवडायचे. ब आणि क हे दोन्ही विधानं इथं अयोग्य आहेत. पी.बी. पाटील समितीचं करेक्ट आहे इथं. पी.बी. पाटील समितीने जी की 1984 मध्ये स्थापन झाली होती तिने एकूण 158 शिफारशी सादर केल्या होत्या. त्यांचा रिपोर्ट ऍक्च्युली 1986 मध्ये आला होता, 2 वर्षांनंतर. ब आणि क हे जर विधाने बघाल तर जिल्हा परिषदांमध्ये पशुसंवर्धन व दुग्ध विकास ही नवीन समिती स्थापन करावी अशी शिफारस वसंतराव नाईक समितीने केली नव्हती, तर अशी शिफारस ल ना बोंगीरवार समितीने केली आहे. ओके, तर ल ना बोंगीरवार समिती ही वसंतराव नाईक समितीच्या नंतर स्थापन केलेली समिती होती. वसंतराव नाईक समिती 1960 मध्ये होती त्याच्या आसपास, आणि जी ल ना बोंगीरवार समिती आहे ही 2 एप्रिल 1970 स्थापन केली होती. आणि त्यांनी बऱ्याचशा वेगवेगळ्या त्यांच्या शिफारशी मांडल्या, जवळपास 202 शिफारशी त्यांनी मांडल्या. याच्यामध्ये ही महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेली समिती होती. ओके, ल ना बोंगीरवारची समिती ही महाराष्ट्र शासनाने कशासाठी स्थापन केली होती, तर पंचायत राज व्यवस्थेतील ज्या त्रुटी आहेत त्या शोधायच्या आणि त्याच्यावरती उपाय सुचवायचे. तर हे काम या समितीकडे होतं. त्याच्यामुळे त्यांनी जवळपास 202 शिफारशी मांडल्या. याच्यामध्ये एकूण 11 सदस्य होते. 11 सदस्यांमध्ये जे अध्यक्ष होते ते म्हणजे व्ही मडलेकर हे त्याचे अध्यक्ष होते या ल ना बोंगीरवार समितीचे. व्यवस्थित हे सगळं लक्षात राहील तुमच्या. जर आमच्या आधीचे लेक्चर्स जर बघितले असतील तुम्ही तर असेच तुमच्या पण सगळेच्या सगळे पॉईंट लक्षात राहू शकतात. ओके, महत्वाच्या शिफारशी कुठल्या कुठल्या होत्या, तर त्यांनी एक महत्वाची शिफारस मांडली होती. ही तर दुग्ध विकास आणि पशुसंवर्धनाबाबत नवीन समिती असावी हे तर त्यांनी मांडलेलेच आहे. आणखीन एक म्हणजे उपयुक्त कार्यकारी हे पद तयार करावं अशी शिफारस ल ना बोंगीरवार समितीने मांडलेली आहे. ओके, तर व्यवस्थित लक्षात ठेवा, हे आपल्याला एक्झाममध्ये विचारू शकतात त्याच्याबद्दलचे प्रश्न. आणि जे क विधान आहे आपलं वसंतराव नाईक समितीने एकूण 236 शिफारशी केल्या, तर हे चुकीचं आहे. वसंतराव नाईक समितीने एकूण 226 शिफारशी मांडल्या होत्या. ओके, 236 नाही 226. थोडीशी आपण पी.बी. पाटील जी समिती आहे जी 1984 मध्ये स्थापन झाली होती, यांनी 158 शिफारशी मांडल्यात, तर थोडीशी महत्वाची येते आपल्याला एक्झाममध्ये, त्याच्याबद्दल थोडंसं रिवाईज करू आपण. ह्याच्या कुठल्या कुठल्या महत्वाच्या शिफारशी आहेत तेवढ्या तुम्ही लिहून घ्या. त्यांनी एक महत्वाची शिफारस केली होती ती म्हणजे मुंबई ग्रामपंचायत कायदा जो 1958चा होता आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा 1961 यांचं एकत्रीकरण करावं. म्हणजे हे दोन्ही कायदे जे मुंबई ग्रामपंचायत कायदा आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा याला एकत्र करावं ही शिफारस मांडली होती. त्याचबरोबर सरपंचाची निवड ही थेट जनतेतून करावी ही सुद्धा शिफारस या पी.बी. पाटील समितीने मांडली आहे. ओके, ग्रामपंचायतीचा जो क्रायटेरिया आहे हा 2000 लोकसंख्यांची एक ग्रामपंचायत असावी असा त्यांनी ठरवला होता. विकास गट हा एकूण 1 लाख लोकसंख्येसाठी
आणि जिल्हा परिषद ही 15 ते 20 लाख लोकसंख्या असेल तर. ओके, तर हे सुद्धा महत्त्वाच्या शिफारशी आहेत. त्यांनी असं सुद्धा एक शिफारस मांडली त्याच्यामध्ये पंचायत राज संस्थांना एक व्यापक आर्थिक अधिकार द्यायचा, तर ही शिफारस सुद्धा या पी.बी. पाटील समितीने मांडलेली आहे. ओके, हे सगळेच्या सगळे पॉईंट महत्त्वाचे आहेत. स्थानिक स्वशासन सेवेची निर्मिती करावी हा सुद्धा एक पॉईंट पी.बी. पाटील समितीने मांडलाय. पंचायत समितीचे सभापती जे असतात हे जिल्हा परिषदेचे सदस्य असावेच, ही सुद्धा एक शिफारस त्यांनी मांडलेली आहे. ओके, तर या सगळ्या शिफारशी ज्या आपण आत्ता डिस्कस केल्या त्या सगळ्या महत्त्वाच्या एक्झाममध्ये याच्यावरती एखादा प्रश्न बनलच. ओके, आणि या समितीला पी.बी. पाटील समितीला एका नावाने सुद्धा ओळखलं जातं, ते म्हणजे महाराष्ट्रातील पंचायत राज पुनर्विलोकन समिती. तर महाराष्ट्रातली पंचायत राज पुनर्विलोकन समिती कुठली आहे, तर ती म्हणजे पी.बी. पाटील समिती, जे की 1984 मध्ये स्थापन केली होती. त्यांनी त्यांचा पहिला अहवाल हा 1986 मध्ये मांडलाय. ओके, सगळेचे सगळे पॉईंट महत्त्वाचे होते. क्वेश्चन नंबर 6 आता बघू आपण. क्वेश्चन नंबर 6, महाराष्ट्रात 1 मे 1960 रोजी एकूण किती प्रशासकीय विभाग होते? तर महाराष्ट्रात ज्यावेळेस महाराष्ट्र राज्य स्वतंत्र बनलं तर त्यावेळेस आपल्यामध्ये किती प्रशासकीय भाग होते हे विचारले, तर एकूण 4 प्रशासकीय भाग होते. ओके, ते पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आजच्या लेक्चरमधून तुमच्यासाठी एक दुसरा प्रश्न आहे की हे जे 4 विभाग होते यांची नावं काय, म्हणजे कुठले कुठले प्रशासकीय 4 विभाग होते. ओके, क्वेश्चन नंबर 7 आता बघू आपण. प्रश्न 7, पुढे दिलेल्या ब्रिटिश व्यापारी केंद्रांच्या त्यांच्या कालानुक्रमानुसार मांडणी करा. इतिहासामधला एक महत्त्वाचा प्रश्न आहे. मॉडर्न हिस्ट्रीशी संबंधित हा प्रश्न आहे. अ, ब, क, ड असे 4 तुम्हाला सिटींची नावं दिलेली आहेत आणि ब्रिटिशांनी त्यांच्या व्यापारीची केंद्र आहेत हे पहिल्यांदा कुठं स्थापन केली आणि नंतरपर्यंत कुठं, तर याचा क्रम तुम्हाला माहिती असला पाहिजे. याचं जे आन्सर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 3 ब, क, ड, अ. म्हणजे सगळ्यात आधी ब्रिटिशांनी सुरतमध्ये त्यांचं एक व्यापारी केंद्र बनवलं होतं. याच्यामध्ये म्हणजे ॲक्च्युली जहांगीराच्या परमिशननीच त्यांनी सुरत इथं पहिलं त्यांचं व्यापारी केंद्र सुरू केलं होतं आणि ते म्हणजे 1608 मध्ये. ओके, सुरत नंतर त्यांनी मद्रासमध्ये 1641 मध्ये त्यांचं व्यापारी केंद्र स्थापन केलं. त्यानंतर बॉम्बेमध्ये 1687 मध्ये आणि नंतर कलकत्तामध्ये 1700 मध्ये. ओके, म्हणजे 1700 कलकत्ता, तर इथं त्यांनी त्यांचं व्यापारी केंद्र सुरू केलं होतं. ओके, हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं. आपल्या देशामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आलेले परकीय कोण, तर ते म्हणजे पोर्तुगीज हे आपल्या देशामध्ये 1494 मध्ये आले होते आणि त्यांनी त्यांची पहिले जे व्यापारी केंद्र आहे हे कोचीनमध्ये सुरू केलं 1510 मध्ये. ओके, आणि सगळ्यात शेवटी कुठलं साम्राज्य गेलं आपला देश सोडून, तर ते म्हणजे पोर्तुगीजच. पोर्तुगीज जवळपास म्हणजे गोव्यामधूनच पोर्तुगीजांचा शेवटी अंत झाला, तर पोर्तुगीज गोव्याला 1961 मध्ये सोडून गेलेत. ओके, म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा येऊन सगळ्यात जास्त वेळ राहणारे हे पोर्तुगीजच होते. पोर्तुगीजांनंतर डच आले होते. बऱ्याच पुस्तकांमध्ये असा उल्लेख आहे की पोर्तुगीजांनंतर इंग्रज आले, मात्र ते चुकीचं आहे. पोर्तुगीजांनंतर डच आले, डचांनंतर इंग्रज आले, इंग्रजनंतर डॅनिश आले, डॅनिश नंतर फ्रेंच. ओके, असा तो क्रम आहे. आता याच्या मागे बऱ्याचशा स्टोऱ्या आहेत, एक छान स्टोऱ्या आहेत, मात्र आता आपल्याकडे एवढा वेळ नाहीये. डच आणि इंग्रज हे कसे भारतामध्ये आले याचा आपण कधीतरी व्यवस्थित डिस्कस करू आणि मग तुम्हाला हे सगळं क्लिअर होऊन जाईल की पहिल्यांदा पोर्तुगीज आले, त्यानंतर डच, इंग्रज, डॅनिश आणि फ्रेंच. ओके, क्वेश्चन नंबर 8 आता बघू आपण. भारतीय अर्थव्यवस्थेबाबत खालील बाबी विचारात घ्या. इकॉनॉमिक्स मधला हा प्रश्न, अप्लाइड इकॉनॉमिक्स मधला प्रश्न आहे हा. अ, ब, क, ड असे 4 वेगवेगळे तुम्हाला टर्म्स दिलेले आहेत. बँक दर, खुल्या बाजारातील व्यवहार, सार्वजनिक कर्ज, सार्वजनिक महसूल. वरीलपैकी कोणता किंवा कोणते घटक चलन विषयक धोरणांचा घटक आहे किंवा आहेत असं विचारलेलं आहे. मग आपलं जे चलन विषयक जे धोरण आहे म्हणजे मॉनेटरी पॉलिसी जे आहेत ह्याच्यामध्ये बँक दर तर आहेच, म्हणजे आपलं अ तर फिक्स आन्सर असणारच आहे. त्याचबरोबर खुल्या बाजारातील व्यवहार हा सुद्धा चलन विषयक धोरणांशी संबंधित घटक आहे. ओके, हे सुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवायचं. आपल्या बँक दर हा तर अफेक्ट करतोच, त्याचबरोबर खुल्या बाजारातील व्यवहार जो आहे हा सुद्धा आपल्या चलन विषयक धोरणा म्हणजे मॉनेटरीज पॉलिसीजला इफेक्ट करणारा घटक आहे. क्वेश्चन नंबर 9 आता बघू आपण. प्रश्न 9 हा आपल्या जॉग्रफीशी संबंधित प्रश्न आहे. डायरेक्टली तुम्हाला जोड्या लावायच्या त्याच्यामध्ये. एका बाजूला शिखरांची नावं दिलीत आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या उंची दिलेली त्याची. तर साल्हेर हे सगळ्यात आपल्या या 4 शिखरांमध्ये सगळ्यात उंचीचं असलेलं शिखर आहे.
तर साल्हेरसाठी त्याची उंची किती, तर 1567 मीटर. त्यानंतर सप्तशृंगी, तर सप्तशृंगी त्यानंतरचं उंचीचं शिखर असेल तर ते आहे 1416 मीटर एवढं. त्यानंतर ब्रह्मगिरीची उंची किती आहे, तर ती आहे 1304 मीटर. ओके, तर ब्रह्मगिरी आणि तौला याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. ब्रह्मगिरीची जी उंची आहे ही 1304 मीटर आहे आणि तौला जे आहे हे म्हणजे 1231 मीटरचं. ब्रह्मगिरीच्या आधी आणखीन एक शिखर आहे ते म्हणजे मुल्लेर. तर मुल्लेरची जी उंची आहे ही आहे 1306 मीटर. ओके, ते व्यवस्थित जोड्या त्याच्या लक्षात ठेवा. एक्झाममध्ये याचा क्रम सुद्धा लक्षात ठेवा. विचारू शकतात, कशाही प्रकारचा प्रश्न आयोग विचारतं. क्वेश्चन नंबर 10 आता बघू आपण. जगात सार्वत्रिक निवडणुकांमध्ये महिलांचा समावेश करणाऱ्या देशांचा त्यांच्या कालक्रमानुसार क्रम लावायचा आपल्याला. म्हणजे सगळ्यात आधी महिलांचा समावेश इलेक्शनमध्ये कुठल्या देशांनी करून घेतला आणि त्यानंतर कुठल्या, तर हा सिक्वेन्स आपल्याला माहिती पाहिजे. सगळ्यात आधी महिलांना जे इलेक्शन, आपले जे सार्वत्रिक निवडणुका असतात त्याच्यामध्ये महिलांचा समावेश कुठल्या देशांनी केला, तर तो म्हणजे न्यूझीलंडनी केलेला आहे 1893 मध्ये. ओके, तर न्यूझीलंड नंतर फिनलँड नंतर नॉर्वे नंतर डेन्मार्क नंतर रशिया. तर असा हा क्रम आहे. पर्याय क्रमांक 3 हे आपला आन्सर असणार आहे. महिलांना मतदान अधिकार देण्यात कुठला देश अग्रेसर, कुठल्या देशाने सुरुवात केली असं जरी विचारलं तर ते म्हणजे न्यूझीलंडनी. ओके, क्वेश्चन नंबर 11 आता बघू आपण. हा सुद्धा एक इतिहासामधला प्रश्न आहे. पुढील काही वाक्यात एका महान समाजसुधारकांबद्दल माहिती दिली आहे. दिलेल्या माहिती वाचून पुढील समाजसुधारक कोण आहेत हे ओळखा. अ, ब, क असे 3 विधानं दिलीत त्यांच्याविषयी. अ विधान आहे, त्यांना शैक्षणिक कार्यात सदाशिवराव कत्रे आणि बाळशास्त्री जांभेकर यांनी सहकार्य केले. ब, त्यांनी मुंबईमध्ये आपल्या वाड्यात 1848 मध्ये मुलींची शाळा काढली. आणि क, त्यांना ब्रिटिश शासनाकडून जस्टिस ऑफ द पीस मान मिळालाय. तर जस्टिस ऑफ द पीस मान मिळवणारे आपल्या भारतातले पहिले व्यक्ती आहेत हे व्यक्ती, ते म्हणजे जगन्नाथ शंकर शेठ. जगन्नाथ शंकर शेठ यांना आपण मुंबईचा शिल्पकार या नावाने सुद्धा ओळखतो, दानशूर या नावाने सुद्धा ओळखतो. त्यांचा जो कालखंड होता तो 1800 ते 1865, म्हणजे 1803 ते 1865 हा त्याचा कालखंड आहे. ओके, ते पण तुम्ही ॲज इट इज लक्षात ठेवा. याच्याबद्दल सुद्धा आपण आपल्या महाराष्ट्रातील समाजसुधारक भाग 5 मध्ये जगन्नाथ शंकर शेठ यांच्याबद्दल सगळी महत्वाची माहिती बघितलेली आहे. ज्यांनी कोणी ते लेक्चर बघितलेलं नाहीये ते पण लेक्चर बघा. एक्झामला आपल्याला फिक्स जे येणारे क्वेश्चन असतात ते सगळे महाराष्ट्रातील समाजसुधारक या भागांमध्ये कव्हर केलेले आहेत. तुम्हाला तिथं चांगला अभ्यास होऊन जाईल. क्वेश्चन नंबर 12 आता बघू आपण या सेटमध्ये. कुठले विधान बरोबर आहे असं विचारले. अ, ब, क, ड अशी 4 विधानं दिलेली आहेत. हा पण आपल्या इकॉनॉमिक्सशी संबंधित प्रश्न आहे. अ विधान आहे, मानवी विकास निर्देशांकाच्या जगातील क्रमवारीत 2000 साली भारताचा 124वा क्रमांक होता. आयोग पण आपल्याला असाच प्रश्न विचारतो. एक हिस्टॉरिकल प्रश्न असतो, डायरेक्टली 2000 किंवा 2005 मध्ये भारताचं क्रमवारी काय होती असं विचारतात. मग आपल्याला आन्सर करणं थोडंसं हार्ड होतं त्या टायमिंगला. ओके, ब विधान आहे, यावर्षी भारताचा क्रमांक 131 आहे. क, हा निर्देशांक पाकिस्तानचे अर्थतज्ञ मेहबूब अल हक यांनी 1990 मध्ये बनवला. आणि ड विधान आहे, या क्रमवारीमध्ये नॉर्वे हा देश पहिल्या स्थानावरती आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला बरोबर विधान निवडायचंय. तर ह्याच्यामध्ये सगळेच्या सगळे विधानं इथं योग्य आहेत. ओके, म्हणजे पहिलं जे आपलं 2000 मधला आपण जे रँकिंग होतं आपलं ते म्हणजे 124 होतं. आता सध्याचं 2016च्या रँकिंगनुसार आपला 131वा क्रमांक आहे. आणि हा जो निर्देशांक आहे म्हणजेच आपला जो HDI म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जो आहे हा पाकिस्तानच्या एका इकॉनॉमिस्टनी बनवला. मेहबूब अल हक या इकॉनॉमिस्टनी हा डेव्हलप केलेला 1990 मध्ये. ओके, आणि या वर्षीच्या 2016च्या क्रमवारीमध्ये नॉर्वे हा देश 1 नंबरला आहे. ओके, म्हणजेच HDI मध्ये टॉपवरती कुठली कंट्री आहे तर ती म्हणजे नॉर्वे. एक्झाममध्ये HDI बद्दल दरवर्षीच प्रश्न येतो. HDI हा युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामकडून बनवण्यात येतो हा रिपोर्ट. ओके, आणि आपल्या ब्रिक्स नेशन्समध्ये म्हणजे आपले जे वेगवेगळ्या 5 कंट्रीज आहेत ब्रिक्समध्ये, ह्याच्यामध्ये सुद्धा एक्झाममध्ये असा कम्पॅरेटिव्ह प्रश्न येतो की ब्राझील कुठल्या स्थानावरती आहे किंवा दक्षिण आफ्रिका कुठल्या स्थानावरती आहे किंवा त्यांच्या स्थानांच्या क्रमवारीनुसार आपल्याला चढता उतरता क्रम लावायचा आहे, असे प्रश्न येतात. तर ब्रिक्समध्ये ब्राझीलचा जो क्रमांक हा आहे 79. त्यानंतर जे रशिया आहे, रशियाचा क्रमांक आहे 49. भारताचा क्रमांक आहे 131. त्यानंतर चायनाचा क्रमांक आहे 90
आणि दक्षिण आफ्रिका 119. तर भारत ब्रिस्क नेशनमध्ये सगळ्यात शेवटी किंवा सगळ्यात खालच्या स्थानावरती, हे लक्षात ठेवायला सोपं एकदम. ब्रिस्क नेशनमध्ये सगळ्यात टॉपला आहे रशिया, रशियानंतर आहे ब्राझील, ब्राझील नंतर चायना, चायना नंतर दक्षिण आफ्रिका आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी भारत. ओके, ते व्यवस्थित लक्षात ठेवायचं तुम्ही. एक्झाममध्ये ब्रिक्सबद्दल सुद्धा प्रश्न येतात. ब्रिक्स जी हे ऑर्गनायझेशन आहे ही या 5 देशांनी मिळून बनवली. यांनी एक बँक सुद्धा डेव्हलप केलेली आहे आणि त्याला आपण NDB म्हणजेच न्यू डेव्हलपमेंट बँक या नावाने ओळखतो. आणि त्याचे जे सध्याचे त्याचे जे CEO आहेत किंवा त्याचे जे चेअरमन आहेत ते भारतीय व्यक्ती आहेत, ते म्हणजे KV कामत. ओके, 5 वर्षासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आणि या NDB न्यू डेव्हलपमेंट बँकचं हेडक्वार्टर जे आहे. ओके, आजच्या लेक्चरमधून तुमच्यासाठी एक तिसरा प्रश्न असणार आहे, तो म्हणजे न्यू डेव्हलपमेंट बँकचं हेडक्वार्टर कुठे आहे किंवा त्याचं हेड ऑफिस कुठे आहे. ओके, माहिती असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये तसं मेन्शन करा. क्वेश्चन नंबर 13 या सेटमधला आहे. चुकीचा पर्याय शोधा. अ, ब, क असे 3 पर्याय दिलेले आहेत. आपल्याला चुकीचं विधान ओळखायचं इथं. आणि हा प्रश्न जॉग्रफीशी संबंधित आहे. महाराष्ट्रातल्या जे प्राकृतिक भूगोल आहे त्याच्याशी संबंधित प्रश्न आहे हा. भीमा नदीचे खोरे हरिश्चंद्र, बालाघाट आणि शंभू महादेव या डोंगर रांगांच्या दरम्यान आहे. ब, गोदावरीचे खोरे सातमाळा, अजिंठा आणि हरिश्चंद्र, बालाघाट या डोंगर रांगांच्या दरम्यान आहे. आणि तापी नदीचे खोरे सातमाळा, अजिंठा आणि सातपुडा पर्वतरांगा यांच्या दरम्यान आहे. तर याच्यामध्ये तिन्हीच्या तिन्ही विधानं इथं करेक्ट विधान आहेत. त्याच्यामुळे चुकीचा एकही विधान दिलेलं नाहीये. एकही नाही हे आपलं आन्सर असणार. ओके, व्यवस्थित लक्षात ठेवा तुम्ही. जे भीमा नदीचे खोरं आहे हे हरिश्चंद्र, बालाघाट आणि शंभू महादेव या दोघांच्या डोंगर रांगांच्या दरम्यान आहे. गोदावरीचं जे खोरं आहे हे सातमाळा, अजिंठा आणि हरिश्चंद्र, बालाघाट या डोंगर रांगांच्या दरम्यान आहे. तापी नदीचं जे खोरं आहे हे म्हणजे सातमाळा, अजिंठा ही तर पर्वतरांग दोघांमध्ये सुद्धा कॉमन आहे, जसं की तापीमध्ये आणि गोदावरीमध्ये. मात्र तापी नदीसोबत सातमाळा, अजिंठामध्ये आणि सातपुडा पर्वतरांग यांच्या दरम्यान हे तापी नदीचं खोरं आहे. ओके, व्यवस्थित लक्षात ठेवा तुम्ही. हे कृष्णा नदीचं खोरं पण तुम्हाला माहिती पाहिजे कुठल्या 2 पर्वतरांगांच्या मध्ये आहे, डोंगर रांगांच्या मध्ये आहे. तर कृष्णा नदीचं खोरं हे महादेव डोंगर रांग आणि सह्याद्री या दोघांच्या मध्ये आहे. ओके, तर महादेव डोंगर रांग आणि सह्याद्री याच्यामध्ये जे आहे ते म्हणजे कृष्णा नदीचं खोरं. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. बरेच जण मला रिक्वेस्ट करत असतात की सर तुम्ही प्रोनाऊन्स करा, तुम्ही सांगत जा म्हणजे आम्हाला लक्षात राहतं. त्यामुळेच मी हे रिपीट अँड रिपीट सांगत राहतो की बऱ्याच जणांना लक्षात राहायला सोपं पडतं. ज्यावेळेस मी एखादी गोष्ट सांगतोय तर ते त्यांना लक्षात राहते, तर त्याच्यामुळेच मी रिपीट करतोय हे. क्वेश्चन नंबर 14 आता बघू आपण. हा पॉलिटीशी संबंधित प्रश्न आहे. खालील विधानांचा विचार करा व योग्य विधान निवडा. अ, ब, क अशी 3 विधानं दिलेली आहेत. केशवानंद भारती खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने संसद घटना दुरुस्ती करताना घटनेचा मूलभूत संरचनेत बदल करू शकत नाही असा निकाल दिलाय. हे विधान करेक्ट आहे. ऍक्च्युली आपल्याला योग्य विधान निवडायचे. अविधान तर करेक्ट आहे इथं. भारतीय घटनेच्या भाग 9 मध्ये घटना दुरुस्ती तरतूद दिलेली आहे. तर भाग 9 मध्ये नाही दिलेली, तर भाग 11 मध्ये दिले, आर्टिकल 368. ओके, आणि क, घटना दुरुस्ती अधिकार जसा संसदेला आहे तसाच विधिमंडळाला सुद्धा आहे. तर हे चुकीचं आहे. फक्त संसदेलाच असा अधिकार आहे, विधिमंडळाला नाहीये. तर आपला जे फक्त योग्य विधान आहे ते म्हणजे फक्त अच बरोबर आहे, कारण ब मध्ये भाग 9 सांगितले, भाग 11 असलं पाहिजे. आणि घटना दुरुस्तीचा अधिकार हा फक्त संसदेला आहे, विधिमंडळाला नाहीये. क्वेश्चन नंबर 15 आता बघू. पुढील विधाने वाचा व त्यातील अयोग्य विधान निवडायचं आहे. इतिहासाशी संबंधित प्रश्न आहे हा. मॉडर्न हिस्ट्री मधला गांधी युगातला प्रश्न आहे हा. अविधान दिलाय. गांधीजींनी मिठाचा कायदा 6 एप्रिल 1934 ला मोडला. ब, आमचे मस्तक भगतसिंगच्या देशभक्ती, साहस, जनतेविषयी प्रेम आणि बलिदानासमोर झुकून जाते. हे विधान सुभाषचंद्र बोस यांनी काढले. आणि क, गांधीजी दुसऱ्या गोलमेज परिषदेला उपस्थित होते. तर याच्यापैकी आपल्याला अयोग्य विधान निवडायचंय. तर याच्यामध्ये अ आणि ब हे दोन्ही विधानं चुकीची आहेत, कारण गांधीजींनी मिठाचा जो कायदा आहे हा 6 एप्रिल 1934 ला मोडलेला नाहीये. तर मिठाचा कायदा त्यांनी 1930 ला मोडलाय. त्यांचा कार्यकाल जो आहे त्याच्यामध्ये क्रमवारीने लक्षात ठेवायच्या गोष्टी आहेत. जसं की मिठाचा कायदा त्यांनी 1930 ला मोडला. पहिली गोलमेज परिषद 1930 ला झाली होती. दुसरी गोलमेज परिषद त्यांनी 1931 मध्ये अटेंड केलेली आहे. आणि गांधीजींचा जो एक गांधी आणि आयर्विन जो पॅक्ट आहे, हा पॅक्ट 5 मार्च 1931 ला झाला होता.
म्हणजे जी दुसरी गोलमेज परिषद होती त्याच्या जस्ट आधी हा गांधी आणि आयर्विन हा पॅक्ट साईन झालेला आहे. ओके, तर ह्या इतिहासातल्या घटना आहेत. आणि जे ब विधान आहे याच्यामध्ये असं सांगितले की आमचे मस्तक भगतसिंगच्या देशभक्ती, साहस, जनतेविषयी प्रेम आणि बलिदानासमोर झुकून जाते, हे विधान गांधीजींनीच काढलेले आहेत, सुभाषचंद्र बोस यांनी नाही. ओके, तर व्यवस्थित करेक्ट करा सगळ्या गोष्टी. आणि ह्या गांधी युगाचा जो आपण गांधी युगाबद्दल सुद्धा डिटेल लेक्चर बघितलेलं आहे ते सुद्धा तुम्ही बघा, म्हणजे सगळे प्रश्न तुम्हाला हा कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. क्वेश्चन नंबर 16 आता बघूयात. इकॉनॉमिक्स मधला हा प्रश्न आहे. रिझर्व्ह बँकेने वैधानिक रोखता प्रमाण म्हणजेच SLR 50 बेसिस पॉईंटने कमी केल्यास काय होण्याची शक्यता आहे. म्हणजेच हा आपल्याला अप्लाइड इकॉनॉमिक्सचा प्रश्न आहे. काय होण्याची शक्यता आहे जर SLR 50 बेसिक पॉईंटनी जर कमी झालं तर काय होईल. तर जर असं प्रकारचा SLR ची व्हॅल्यू जर कमी केली तर काय होईल, तर बँका ज्या आहेत हे कर्ज स्वस्त दरामध्ये देतील. ओके, म्हणजे कर्ज देण्याचा जो व्याजदर आहे याच्यामध्ये कपात करतील. ओके, तर हाच एक म्हणजे हीच एक शक्यता आहे जी दिलेल्या पर्यायांमधून वाटते. म्हणजे आपला जे आन्सर राहील हे पर्याय क्रमांक 3. क्वेश्चन नंबर 17 आता बघू. सायन्स मधला हा प्रश्न आहे. नवजात शिशूला कोणत्या लसी सर्वात प्रथम दिल्या जातात. तर कुठल्या कुठल्या लसी त्यांना दिल्या जातात, तर सगळ्यात आधी त्यांना BCG दिली जाते, त्यानंतर ओरल पोलिओ दिला जातो आणि हेपेटायटिस B या 3 लसी सगळ्यात आधी दिल्या जातात. तर हे तुम्ही ॲज इट इज लक्षात ठेवायचं. आता याच्यामध्ये काही कन्सेप्ट नसतो शिकायला, मात्र पाठांतर तुमचं इथं की फॅक्टर आहे. ओके, सायन्सचे क्वेश्चन जास्तीत जास्त पाठांतरानेच अटेम्प्ट होतात, त्याच्यामुळं थोडंसं पाठांतर करण्यावरती भर द्यायचा आहे. क्वेश्चन नंबर 18 आता बघू आपण. गरिबी हटाव घोषणेने कोणती पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आली. तर गरिबी हटाव ही जी पंचवार्षिक ही जी घोषणा आहे ही 6व्या पंचवार्षिकेच्या सुरुवातीला केलेली, म्हणजे गरिबी हटाव घोषणेने 6वी पंचवार्षिक योजना सुरू झाली आहे. अशा बऱ्याचशे पॉईंट आहेत जे की पंचवार्षिक योजनेशी संबंधित महत्वाचे आहेत. जसं की हरित क्रांती कधी झाली होती, कुठल्या पंचवार्षिक योजनेच्या काळात, तर 3ऱ्या पंचवार्षिक योजनेच्या काळात हरित क्रांती झालेली आहे. त्याचबरोबर तुम्हाला कालखंड सुद्धा माहिती असलं पाहिजे की पहिली पंचवार्षिक कधी झाली. पहिली पंचवार्षिक योजना ही 1951 ते 56 होती. त्याच्यानंतर 6वी कधी झाली तर 1980 ते 85. 10वी कधी होती तर 2002 ते 2007. हे असं पाठच झालं पाहिजे, एकदम तोंडपाठ झालं पाहिजे. आपण पंचवार्षिक योजना सुद्धा एकूण 6 पंचवार्षिक आतापर्यंत बघितलेल्या आहेत. सगळ्याच्या सगळ्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाचे आहेत, त्यामुळे सगळ्या त्या बघा आणि मग एक्झामला जा. ओके, एक्झामला जायच्या आधी त्या तरी ऍटलीस्ट 6 व्यवस्थित रिवाईज करूनच जावा. क्वेश्चन नंबर 19 आता बघू. क्वेश्चन नंबर 19 हा सुद्धा पंचवार्षिक योजनांशी संबंधित आहे. खालील विधानांचा अभ्यास करून अयोग्य विधान निवडायचे. अ, ब, क, ड अशी 4 विधानं दिलेली आहेत. अ विधान असं सांगतंय, पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये हेरॉल्ड डोमर हे प्रतिमान स्वीकार करण्यात आले, या प्रतिमानाचा स्वीकार करण्यात आला. ब, 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये पुरा प्रतिमान स्वीकारण्यात आले. क, 6व्या पंचवार्षिक योजनेचा जो कार्यकाल होता हा 1980 ते 85 आहे. आणि ड, 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये महालनोबिस प्रतिमान वापरण्यात आले. तर याच्यामध्ये आपल्याला अयोग्य विधान निवडायचे. वरचे जे 3 विधानं आहेत हे तिन्हीच्या तिन्ही विधानं करेक्ट आहेत, मात्र जे ड विधान आहे हे चुकीचं आहे. ड म्हणजेच 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये महालनोबिस प्रतिमान नव्हतं वापरलं, तर त्यावेळेस राव व मनमोहन, ओके, माझ्याकडून थोडंसं मे बी नाव चुकत पण असेल, बट राव व मनमोहन यांचा जो एक सिद्धांत होता किंवा जास्त जो भर होता आपला हा खाजगीकरण व जागतिकीकरण प्रतिमानावरती होता. ओके, जो की राव व मनमोहन यांनी मांडलाय. ओके, तर हे फक्त 8वं सेंटेन्स इथं चुकीचं आहे, बाकीचे सगळे विधानं हे बरोबर आहेत. ओके, ह्याच्यामध्ये तुम्हाला रिवाईज करायचंच आहे. पंचवार्षिक योजना ह्या जो समोर तुम्हाला चार्ट दिसतोय हा एकदा व्यवस्थित रिवाईज करा. अशाच प्रकारचे चार्ट्स आपण प्रत्येक याच्या 6 पंचवार्षिक योजना बघितल्या त्याच्या सुरुवातीला आपण घेतलेले आहेत. ओके, तर 2 चार्ट देखून, मात्र हा सगळ्यात महत्वाचा टेबल आहे. याच्यामध्ये काय दिलेलं आहे, तर पहिली पंचवार्षिक योजना ह्याचा नियोजित वृद्धी दर किती होता, प्राप्त वृद्धी दर किती होता आणि मॉडेल कुठलं यूज झालेलं आहे. ओके, जसं की इथं दिलेलं आहे 8वी जी पंचवार्षिक योजना आहे त्याच्यामध्ये राव व मनमोहन यांचाच यूज झालेला मॉडेल. ओके, तर तुम्ही हे पण व्यवस्थित करेक्ट करा. पहिली पंचवार्षिक योजना हेरॉड आणि डोमर, त्यानंतर दुसरी पंचवार्षिक योजनामध्ये महालनोबिस, तिसऱ्यामध्ये पण महालनोबिस आणि एस चक्रवर्ती. त्यानंतर एक योजनांना सुट्टी पडली, त्याच्यामध्ये प्राप्त वृद्धी दर किती होता, नियोजित वृद्धी दर किती होता हे व्यवस्थित लक्षात ठेवा. 11वी जी होती ती म्हणजे कुठलं मॉडेल यूज झालं तर पुरा. ओके, हे आपण बघितलेलं आहे.
क्वेश्चन नंबर 20 जो की आपला या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न असेल. आय होप की तुम्हाला बोर पण नसेल झालं, थोडेसे नवीन नवीन कन्सेप्ट शिकायला भेटले असतील, रिव्हिजन झालीच असेल. क्वेश्चन नंबर 20 मध्ये असं सांगितलंय, 1866 मध्ये इंग्लंडमध्ये ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोणी केली? इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा. ही जी 1866 मध्ये इंग्लंडमध्ये ईस्ट इंडिया असोसिएशनची जी स्थापना आहे ती आपल्या दादाभाई नौरोजी यांनी केलेली आहे. ओके, म्हणजे पर्याय 3 हे आपला आन्सर असणार आहे. दादाभाई नौरोजींनी बऱ्याच इन्स्टिट्यूट फॉर्म केल्यात. 1887 मध्येच त्यांनी लगेच एक इंडियन रिफॉर्म असोसिएशनची स्थापना केली होती, ती पण इंग्लंडमध्येच केली होती. आणि त्यांनी बरेच सिद्धांत वगैरे मांडलेत. त्याच्यामध्ये त्यांची एक ड्रेन थेरी आहे, तर ती सुद्धा एक इम्पॉर्टंट थेरी आहे. त्यांनी एक पुस्तक सुद्धा लिहिलंय, महत्त्वाचं पुस्तक येते, तुम्हाला माहिती असेल मे बी, त्याचा रेफरन्स किंवा त्याचा जे सारांश तो तरी ॲटलिस्ट वाचा. एक महत्त्वाचं पुस्तक येते ते म्हणजे पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया. ओके, हे नाव लक्षात ठेवा. थोडंसं सर्च वगैरे करून त्याचे जे बेसिक कन्सेप्ट असेल तो तरी थोडासा एक सिनॉप्सिसमध्ये तुम्ही वाचू शकता. ओके, एक्झाम झाल्यानंतर वाचा ते. आणि दादाभाई नौरोजींना आपण ग्रँड ओल्ड मॅन ऑफ अवर इंडिया असं म्हणून, म्हणजेच भारतीय राजनीतीतले ते एक पितामह या नावाने सुद्धा ओळखले जातात. तर दादाभाई नौरोजींबद्दल ही माहिती तुम्हाला सफिशियंट आहे, बट त्यांनी बरंच कार्य केलेलं आहे. आपण सगळ्याच्या सगळं इथं कव्हर केलेलं नाही आहे, मात्र जी आता इन्फॉर्मेशन आपल्याला महत्त्वाची आहे ती सगळी आपण बघितलेली आहे. तर अशा पद्धतीने एकूण 20 प्रश्न होते या सिरीजमध्ये. अशाच प्रकारे आपण एक 3 ते 4 अजून क्वेश्चन सेट बनवू. तुमच्या एक्झामपर्यंत एक 100 प्रश्नांची तुम्हाला रिव्हिजन होईल आणि सगळेचे सगळे पॉईंट तुम्हाला रिवाईज होत राहतील आणि पेपर कसा अटेम्प्ट करायचा, पेपरची क्वालिटी काय असू शकते हे सुद्धा तुम्हाला इथून कळेल. ओके, तर अशाच पद्धतीने डेली क्विजला पण तुम्ही व्यवस्थित फॉलो करा, कारण जो सीसॅटचा पोर्शन आहे तो तुम्ही डेली क्विजमधूनच कव्हर कराल. तुम्हाला बाकीची प्रॅक्टिस करण्याची सुद्धा गरज नाही आहे. आम्ही सीसॅट अशाच पद्धतीने बनवलं आहे जे आपलं एक्झाम ओरिएंटेड असणार आहे. त्याचबरोबर डेली क्विज जे करंट अफेअरचं असतं ते पण फॉलो करा. काही वेळानंतर ते पण अपलोड होईल, ते पण तुम्ही बघा. ओके, तर हे लेक्चर कसं वाटलंय आणि ही सिरीज की जी टेस्ट सिरीज आहे हे आम्ही चालूच ठेवावी, जर पाहिजे असेल तर तसं सुद्धा कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. ओके, जसं की मी तुम्हाला आधी पण सांगितले, सध्या आमचा कमेंट रिप्लाय देण्याला बिलकुल सुद्धा फोकस नाही आहे. मात्र आम्ही तुमच्या कमेंट वाचत असतो, बऱ्याच जणांच्या खूप छान छान कमेंट येतात, मात्र वेळेचा अभाव असल्यामुळं मी त्याला रिप्लाय देऊ शकत नाही आहे. आणि रिप्लाय कमेंटला आपले जे यूट्यूबवरचे जे कमेंट आहेत याला पर्सनली मीच देत असतो. त्याच्यामुळे बाकीच्या कुणालाच म्हणजे मी स्वतःच कुणालाच अलाउड केलेलं नाही आहे की दुसऱ्या कोणी रिप्लाय द्यायचे. ओके, म्हणजे माझे बाकीचे टीम मेंबर रिप्लाय द्यायला बघतायत, मात्र त्यांना फक्त आपल्या दोघांचाच हा संवाद असला पाहिजे म्हणून त्यांना मी होल्डवरती ठेवलं आहे. मात्र फेसबुकवरती जे कमेंट असतात, तुमचे जे मेसेज असतात, त्यांना रिप्लाय आमची टीम देत असती. तिथं फेसबुक ॲक्च्युली मी स्वतः यूजच करत नाही, त्याच्यामुळे बाकीचे जे तुम्हाला रिप्लाय भेटतात फेसबुकवरती हे आमच्या टीममधून भेटले जातात. ओके, तर या लेक्चरमध्ये एवढंच तुमच्यासोबत डिस्कस करायचं होतं. भेटूया पुढच्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.